अक्षय भाई चाय पी लो गाईज, चाय पी लो. काय काय कसं होतं. आम्ही भीमाशंकरला आणि खूप 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 ट्रॅफिक आहे. आज संडे आणि सगळे ऑलमोस्ट हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री अचानक प्लॅन ठरला आहे आणि आम्ही 5 जणच चाललो आहे भीमाशंकरला. रूट तर आम्ही पकडलेला त्र्यंबकेश्वरचा, आता आम्ही चांगल्या रूटनी म्हणजे दुसरा रूट चेंज करून आम्ही चाललो भीमाशंकरला. ह्याच्यामुळे ह्याला भीमाशंकरलाच जायचं आहे. मी बोलतो त्र्यंबकेश्वरला जाऊया, दर्शन नाही घेतलं आम्ही कधी आतमध्ये जाऊन. ठीक आहे, भीमाशंकरला चाललो आहे. आमच्यासोबत आज अनिकेत, तुझं नाव काय? शशांक. अनिकेतला तर याच्या आधी मी भेटलेलो, शशांकला फर्स्ट टाइमच भेटतोय. आज सुद्धा कॉलेजच घेऊन चाललोय. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल. पेट्रोल डिझेल भरायला थांबलेलो आणि ट्रॅफिक खूप होतं, त्याच्यामुळे व्लॉग स्टार्ट करू नाही शकलो. आता स्टार्ट केलं आहे आणि आता आम्ही हवा भरायला थांबलेलो इकडे, कारण म्हणजे जिथे डिझेल भरलं तिथे हवा भरायला नव्हतं. तर आता आम्ही हवा भरायला थांबलो आहे. इथून 5 तास दाखवलं जातात. आता माळशेज लागतंच, माळशेजला थांबूच. ऑफ रोडिंग नंतर गाडीची कंडिशन. शाकाल हे अक्षय आत आहे भाई, नाही तर घेऊन जातील, वड्याचं झाड होईल. आम्ही थांबलेलो जरा नेचर स्कॉलसाठी. पोचलोय मुरबाड. मुरबाड इथून 10 किलोमीटर आहे अजून. वडापाव भेटला का अक्षय? वडापाव अक्षय माझ्याकडून फ्री वॉशिंग. अरे धबधबा खाली चाललो आपण. लास्ट टाइम ज्या टाइमला आलो तेव्हा एवढं भारी व्ह्यू नव्हता. आता खूप भारी वातावरण झालं, म्हणजे पुढचं गाडी चालवताना पण काही दिसत नव्हतं आणि इकडे पण काही दिसत नाही आहे. इकडे बघ ना, तुटली तर इकडे बघ ना, छत्री तुटली तर मम्मी नाही घरी गेली. अक्षय एक हे बाहेर आला त्यातून, तार बाहेर आले. अक्षय इकडे तर बघ. अक्षय इकडे बघ ना. ऍप दाखव, ऍप्स दाखव ना. चेस्ट अप. अक्षय बॅक कास्ट.
मॉडेलला काय आर्यनची व्हिडिओ दाखव ना ती. नाही अक्षदाची बघ अक्षदाची. हे इकडे नाही हे नाही इकडे आहे. हिरो दिसतोय थांब. कसं त्या साईडला. होय हे वेड्या हिला गॅलरी पण किरॉक्स साला इज्जतच निकाल दी. किरॉक्स इज्जतच निकाल दी. क्रॉक्स ओरिजिनल घेऊन पण काय फायदा नाही. अक्षयची दाखव अक्षयची. भारी ज्यादा आहे भाई. आवाज ऐक. छत्री उघड अक्षय. बॅग अक्षय. त्याला एवढे छत्रीवर प्रेम आहे की ते छत्र उघडून देत नाही. डीमार्टची हाय डीमार्टची 400 रुपये प्राइस दिले 250 रुपयाला भेटली असेल का अनिकेत. कोणाची बाजूवालीची आणलेस का रे. मला तर तेच वाटतंय. चिवची आणले. 400 रुपये प्राइस आहे त्याच्यावर. 200 रुपये स्वतःची इज्जत काढून घेतली. अक्षय भाई. आर्यन झोपलाय. कोण पड. अरे पडत पण नाही. अडकलाय काय. अक्षय त्याला जरा हेल्प कर ना यार. आलं अक्षय हेल्प कर ना त्याला थोडी. छत्री लावून खोल असते. अक्षय भूक लागले ना. भजी मूग भाजी मिरची भाजी. चाय पिलो गाईज चाय पिलो. काय कसं होतं. मिरची भाजी. अक्षयला भूक लागलेली जाम ना अक्षय. खाली असा राहिला पाहिजे. ट्रॅकचा ड्रायव्हर आता बसलेला आहे. काय गेअर टाकतोय. कुठला गेअर टाकलास. कुठे पोहोचेल माहिती नाही पण पोहोचवेल. हे बघ गाडीच्या लाईट. अजून 1 तास 50 मिनिटं. त्याला बोलतो लोकेशन चेंज करत ऐकत नाही. गणपतीपुळेला जा. गणपतीपुळे कोणता गड आहे. शिवनेरी. शिवनेरी जावा ना. महाराजांच्या पाया पडून घर जा. हे बोल रायगडला जावं. टाकला एवान. आणि खूप ट्रॅफिक आहे. आज संडे आणि सगळे ऑलमोस्ट निघाले भीमाशंकरसाठी.
आणि खूप ट्रॅफिक आहे. आता मी इथे एक रेनकोट सेल करतो, त्याला विचारलं तो बोला अजून 2 तास लागतील. सकाळी 6 वाजता निघालेलो आम्ही. खूप लांब आहे, खूप थकलो आहे सगळे. आता ते लोक 4 गेलेत पुढे. मी त्यांना बोललो तुम्ही जावा, मी गाडी घेऊन येतो. तोपर्यंत त्यांचं दर्शन झालं तर ठीक आहे, मी नंतर जाऊन दर्शन करेन. तर बघूया आता किती वेळ लागणार आहे. 2 तास तो दादा बोललाय, मला 2 तास नाही लागेल, तर मला त्यापेक्षा जास्त वाटत आहेत. तर बघूया काय होतं. आता अक्षयवर आहे, अक्षयला बोललो तो प्लॅन आपण स्विच करू. भीमाशंकर आपण करून गेलोय. आपण येताना गणपती 2-3 गणपती देवस्थान आहेत तिथे लागले आम्हाला. आम्ही अक्षयला बोललो की तिकडे जाऊया, पण अक्षय नाही, भीमाशंकरला जायचं. तर ठीक आहे, आलोय फायनली. पण खूप 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 गर्दी आहे. हे ट्रॅफिक अजिबात हलत नाही. गाडी बंद करून बसलोय मी. हालत देखो, हमने जुगाड़ लगा के वो देखो उधर गाड़ी लगाई है. लावा गाडी, चला रस्त्यावरच लावा. #2 नंबर. हे बघ, चल आता खाली उतर. कन्मने पार्किंग तर आम्हाला भेटलेली आहे आणि 5 किलोमीटर चालत आलो आम्ही. एवढी श्रद्धा आहे मनात. अक्षय डेडिकेशन बघा, गाणी गात गात चाललाय गाडी. कुठलं गाणं? कन्मनी. पुढचं नाही, गाडीतल्या तुम्ही नंतर सिनेमॅटिक बघा, आम्ही नंतर ब्लॉग मध्ये घालतो. पुढचं तुम्ही युट्यूब करून बघा. सिनेमॅटिक शॉट. कुठली गाडी? सिनेमॅटिक शॉट आले पुढचं. आता तिकडे जाऊन पण 2 तास थांबायचं असं आम्हाला वाटतंय. बघूया आता किती वेळ थांबायला. लाईन असेल ना, 2 तास थांबायला पाया पडू आणि जय शंभूनार आहे. हा कसं अक्षय? अक्षय इकडे एफर्ट्स कारण गर्दी तर खूप आहे. म्हणजे 7-8 तर इथेच असतील आम्हाला. तर आम्ही असंच मुखदर्शन घेतोय कुठून तरी. पहिला एंट्री बघ. कळलं? कुठलं टेस्ट काय अक्षय? 20 रुपये. चला बसा. सीट पेक्षा मॅगी महाग आहे का अक्षय? मॅगी 50 रुपये. केवढीशी? थोडीशी. 5 जणांची एक मिक्स केली की एक होईल. केली की एक वाढगं होईल. 250 रुपयाला एवढीशी मॅगी. मस्त बसलेत तिघं. काका काका इंटरेस्ट आहे गाडीचा. सोपा दिसतच नाही रे. हवा पीछे आ रहा है. बंद कर रे बाबा, अंकार कोळंबी होईल. चिंबोरी हे कोलबी चालवली रे. मग भाई काकांना आणि कॅशच पाहिजे. काका बोलतात नोट बघितल्याशिवाय झोप नाही. हे ऐकायला चल, इकडूनच चल. फुल हेवी ड्रायव्हर होता. हेवी ड्रायव्हर, फुल हेवी. आमची कंडिशन मस्त जरा सगळं भिजलो आम्ही. आणि बायसेप फ्रंट डबल बायसेप 6 पॅक्स. आवेशाम बटरफ्लाय. अरे काय नाही आलं. परत फ्रंट डबल बायसेप. यस. चेस्ट बायसेप
चेस्ट पुल शोल्डर and प्रेस cheese pull. शोल्डर प्रेस असं असं अरे ग लागली आहे बघ हे बघ लागली हे बघ अरे ते दाखव की खाली पडले हे बघ हात सगळं हे बघ ना लागली आता लागली खाली पडले ते तुमच्या आईला आम्हाला जाऊ दे चल अरे तू दाखव चेस दाखव चेस उलटी बघितला हे देखा हा बघा होप आपला नेक्स्ट पॅन लवकरच बनवू दे नीट जावा टेक केअर बाय 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 त्यांनी कॉलेजच्या जागी बाईक लावलेली अनिकेतची ॲक्टिवा लावलेली तर अक्षय आणि आर्यनला तर मी सोडलेलं आर्यनला बोललेलो बाईक घेऊन ये मला पार्किंगमध्ये घ्यायला कारण इथून थोडं लांब आहे आणि अक्षयला आम्ही ब्रिजवर सोडलं अक्षय घरी गेला ते दोघं चाललेत कुठे आगरीपाडा इथून आगरीपाड्याला जाणार एवढं लांब जायचं म्हणजे ॲक्च्युली आम्ही ब्लॉग नाही काढला कारण फोनमध्ये चार्जिंग नव्हती आणि आम्हाला कुठेच चार्जिंग करायला ऑप्शन नाही भेटला पॉवर बँक दोन्ही माझी पण आर्यनची पण दोन्ही डेड झाल्यात आणि आता आम्ही पोचलो आहे आणि चार्जिंग माझ्या फोनमध्ये 3%च आहे दर्शन करायला नाही भेटलं कारण खूप 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 गर्दी होती 4 तास वेट करणं तर पॉसिबल नव्हतं कारण तिथून मग रात्री निघावं लागलं असं आणि त्या रोड्स खूप घाणेरडे होते आणि घाणेरडे म्हणजे रोड्सच नव्हते ते ऑफ रोडिंग होती पूर्णपणे ऑफ रोडिंग होती आणि ते रेकॉर्ड नाही करू शकलो कारण फोनमध्ये चार्जिंग नव्हती मी नंतर मग आर्यनला गाडी दिली आणि थोडा वेळ रेस्ट केली कारण रात्री मी झोपलेलो 1:30 वाजता आणि सकाळी 4:30ला उठलो 4ला उठलेलो तर झोप नव्हती झाली मग थोडा वेळ दिलेली आर्यनला मी गाडी आणि थोडा वेळ झोपलो मस्त प्रॉब्लेम असं झाला आहे पुढचा एक फॉग लॅम्प बंद झाला आहे त्याच्यानंतर ज्या 4 लाईट्स आपण लावलेल्या होत्या त्या पण एक लाईट एकदम डिम झाले ते चायना आहे तर ते आपण त्याला काही करू नाही शकत त्याची वॉरंटी वगैरे तर नाही आहे तर आय थिंक फॉग लॅम्पची स्विच कुठून तरी फॉग लॅम्पचं स्विच कुठून तरी ओपन झालं आहे ते तर होऊन जाईल पण त्या लाईट्स खराब झाल्यात त्याला काही करू नाही शकत आय थिंक सो काही नाही करू शकत तर बघू काय होत असेल तर आपण ते करून घेऊ रिपेअर करून घेऊ नाही तर मग नवीन टाकायचं कारण त्या लाईट्स खूप सेक्सी वाटतात त्या लाईट्स मी नाही मिस करू शकत त्या लाईट्स मला पाहिजेत एक टाइम मी कलर चेंज करेल पण त्या लाईट्स लावणार पण ऑरेंज भारी वाटतं तर आता वेट करतो आर्यनला मी कधी घरी पाठवलं त्याला बोललो बाईक घेऊन ये खूप थकलो लास्ट टाइम पण जेव्हा मी बाईकने गेलो तेव्हा पण आमची सेम हालत झाली सेम म्हणजे सेम तेव्हा तर ठीक आहे तेव्हा बाईकने गेलो एवढा बोचा दुखत होता ना त्या टाइमला आता तर कार घेऊन गेलेलो काही वाटलं नाही मजा आली लॉंग रूट फर्स्ट टाइम एवढा लांब म्हणजे बनवल्यानंतर एवढा लांब घेऊन गेलो 400 किलोमीटर्स येऊन जाऊन होतं काही प्रॉब्लेम तर नाही दिला गाडीनी बघू आपण नंतर थोडे आवाज येत होते खड्ड्यात वगैरे गेल्यानंतर ठीक आहे ते तर नॉर्मल आहे होतच राहील तर होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आर्यन पण येणार होता आमच्यासोबत आता नेक्स्ट प्लॅन त्याला मी घेऊन नाही जाणार आहे कुठेच एंड टाईमवर जे प्लॅन कॅन्सल करतात ते लोक मला अजिबात नाही आवडत हे सगळ्यांसाठी आहे नेक्स्ट टाइम फ्युचरमध्ये कधी आपला प्लॅन झाला आणि त्यांनी प्लॅन कॅन्सल केला तर लक्षात ठेवा हे असं झालं एका साईडची फॉग लॅम्प चालू आहे एका साईडची बंद आणि ह्याच्या 4 लाईट्स होत्या त्यातली एकच लाईट चालू आहे हे सगळं ह्याच्यामुळे झालं आहे आणि फुल खड्ड्यात वगैरे टाकलेली मी झोपलेलो तेव्हा गाडी उठून जेव्हा डिझेल भरलं आम्ही तेव्हा बघतोय तर एक फॉग लॅम्प आय थिंक त्या फॉग लॅम्पचा तो स्विच मी जसं बोललो स्विचच नाही आहे रस्ते कशी असू दे चालवण्यावर असतं खड्डे कसे सांभाळायचे दुसरा खड्डा जाणार मी काय करू मग हळू चालवला तरी खड्डा चुकला दुसरा खड्डा जात होतो मी काय करू आता अरे मग हळू चालव किती खड्ड्यात घाल हळू चालव गाडी तुला ते सांगितलेलं खड्ड्यात जाऊ दे
सगळ्यांना माहिती आहे कशी गाडी चालवतोस. सांगणार आहे मावशीला मी, याला गाडीच नाही द्यायची. नवीन गाडी पाहिजे ना, ती पण नाही भेटणार आहे.